तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये हे शॉर्ट पॉइंट काढलेले आहे, शॉर्ट नोट्स काढलेले आहे। तर या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर 1906 मध्ये मुस्लिम लीगाची स्थापना झाली आणि लॉर्ड मिंटो हा ब्रिटिश अधिकारी होता त्यावेळेस आणि त्याच्या उत्तेजनार्थ बंगालची फाळणी ही 1905 मध्ये झालेली आहे। हे लक्षात ठेवायचं, बंगालची फाळणी 1905 आणि त्यावेळेसचा ब्रिटिशर होता व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन आणि बंगाल प्रांत मोठा आहे म्हणून बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली आणि त्यावेळेसचा ब्रिटिशर होता व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन। दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह आणि इसवी सन होतं 1765 आणि प्रांत होता बंगाल। तैनाती फौज लॉर्ड वेलस्ली 1798 गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला होता। लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला होता आणि त्यांनी तैनाती फौज 1798 मध्ये केला। मुलकी नोकरशाही लॉर्ड कॉर्नवॉलिस विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली। लॉर्ड कॉर्नवॉलिसने महसूल गोळा करणे, लॉर्ड बेंटिंक यांनी सती प्रथा बंद कायदा केला। तर लॉर्ड बेंटिंक यांनी सती बंदीचा कायदा केला तो 1829 मध्ये। लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला 1856 मध्ये। लॉर्ड मॅकेले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली 1835 मध्ये। लॉर्ड कॅनिंग शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला। तर लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय होता। रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला। हे पण लक्षात ठेवायचं आहे, रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला। भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी यांनी या गव्हर्नर जनरलनी खालसा केली। तर भारतामधील जे संस्थाने होते ते लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी खालसा केले। आता मवाळ युगचा कार्यकाळ काय होता तर 1885 ते 1905 हा जो पिरियड होता तो मवाळ युग म्हणून ओळखला जातो आणि त्याचे प्रमुख जे लीडर होते गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि जहाल युग हे 1905 ते 1920 पर्यंत होते आणि त्याचे जे प्रमुख लीडर होते लाल बाल पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल। त्यानंतर स्वराज्य शब्दाचा वापर सर्वात पहिला दादाभाई नौरोजींनी केला। हे लक्षात ठेवायचे, स्वराज्य शब्दाचा वापर सर्वात पहिला कोणी केला तर दादाभाई नौरोजी यांनी केला। हे पण लक्षात ठेवायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।